नमस्कार, मी ॲडव्होकेट स्वप्नाली चालुक्य गोयल. गेले अनेक दिवसापासून सोलापूर शहरामध्ये एक बातमी प्रसिद्ध होत आहे, ज्यामध्ये एका पाळीव प्राण्याने एका व्यक्तीवरती अटॅक केलेला आहे व त्याला गंभीर जखमी केलेलं दिसत आहे आणि त्या पाळीव प्राण्याच्या मालकावरती गुन्हा दाखल झालेला आहे. ही बातमी येताच लगेच सोलापूर महानगरपालिकेची जी मोहीम आहे त्या बाबतीतची बातमी सुद्धा लोकमत पेपरमध्ये आपल्याला आलेली दिसते. ही जी मोहीम आहे ती मोकाट कुत्र्यांच्या बाबतीत आहे. या मोकाट कुत्र्यांना नसबंदी करण्याच्या बाबतीत आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी हेल्पलाईनही दिलेली आहे. आता सगळ्यात आधी म्हणजे ह्या दोन्हीही केसेसमध्ये काही सिमिलॅरिटी नाही आहे, कारण की ही जी केस आहे पाळीव कुत्र्यांनी अटॅक केल्याची ती वेगळी आहे आणि ही जी निर्बीजीकरण करण्याची म्हणजे नसबंदी करण्याची जी मोहीम आहे गेल्या अनेक वर्षांपासून 2-3 वर्षाच्या गॅपनी सोलापूर महानगरपालिकेने चालू ठेवलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले कित्येक वर्षांपासून आपल्या सोलापूर शहरामध्ये कुत्र्यांचं पॉप्युलेशन वाढत आहे. सोलापूर शहरामध्ये 50,000 पेक्षा जास्त कुत्र्यांचं पॉप्युलेशन आहे आणि दरवर्षी दर 2-3 वर्षाला जर हे 2,000 कुत्र्यांची नसबंदी करणार असतील तर ॲक्च्युली पॉप्युलेशन बाकीचं मल्टिप्लाय होतच आहे. जर ह्यांना हे पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आणायचं असेल, आटोक्यात आणायचं असेल, तर त्यांना ह्या 50,000 पेक्षा जास्त कुत्र्यांची नसबंदी करणं गरजेचं आहे 10 ते 15 वर्ष सातत्याने, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये रिझल्ट बघू शकता. ज्यावेळेस पेपरमध्ये अशा प्रकारची बातमी येते त्यावेळेस लोक अजून घाबरून जातात आणि त्यामुळे ते चुकीचा निर्णय घेतात किंवा त्यांच्या मनात शंका निर्माण होतात की नेमकं या कुत्र्यांचं करणार काय. तर ह्या कुत्र्यांना ते उचलून घेऊन जातात. ज्या एरियामधून त्यांनी ते कुत्रे उचललेले आहेत त्यांना 2 ते 3-4 दिवसांनी त्याच एरियामध्ये त्या कुत्र्यांना आणून सोडावं लागतं. जर चुकून सुद्धा त्यांनी ते कुत्रे उचलले आणि दुसरीकडे नेऊन सोडले तर त्यांच्या विरोधात पण गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस तुमच्या एरियामधून कुत्रे उचलायला लावता त्यावेळेस ते त्याच एरियात परत आणून सोडतात की नाही हे बघणं गरजेचं आहे. कारण जर तुमच्या एरियामधले कुत्रे दुसऱ्या एरियामध्ये गेले तर दुसऱ्या एरियामधले कुत्रे त्याच्यावरती अटॅक करून त्या एरियामध्ये प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे अजून जास्त केअर्टिक म्हणजे सिच्युएशन खराब होऊ शकते. त्यामुळे ही दक्षता आपण घेणं गरजेचं आहे. सोलापूर महानगरपालिकेने ही बातमी दिली की त्रास होतो वगैरे, ह्याच्यासाठी तुम्ही फोन न करता तुम्ही त्यांचं पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये आणणं गरजेचं आहे. आपण इतक्या वर्ष झालं शाळेमध्ये पण बघतो की डॉग इज ह्युमन्स बेस्ट फ्रेंड म्हणून, आणि इतक्या वर्ष झालं आपण त्या कुत्र्यांसोबत जगत आहोत, राहत आहोत. 50,000 कुत्र्याच्या तुलनेने असे किती बातम्या आहेत जे आपल्या कानावरती पडतात की अटॅक झालेला आहे. ह्याचा अर्थ या अटॅकचं समर्थन मी करते असं नाही आहे, परंतु आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की आतापर्यंत कायद्यामध्ये अशी काही तरतूद नाही आहे की कुत्र्यांनी अटॅक केलं म्हणून त्याला मारून टाका किंवा त्यांना उचलून दुसरीकडे टाकून या. जर तुम्ही उचलून त्या कुत्र्याला रागिष्ट आहे, ॲग्रेसिव्ह आहे म्हणून त्या महानगरपालिकेला फोन केला तर ते उचलून त्याला दुसरीकडे नाही टाकू शकत. तुमच्या आणि महानगरपालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. जास्तीत जास्त ते काय करू शकतात तर नसबंदी, आणि तेही करून त्यांना परत 4 दिवसात त्या कुत्र्याला तिथे आणून सोडावं लागतं. ह्याच्या पलीकडं ना सोलापूर महानगरपालिका आणि ना व्यक्तिगत तुम्ही ह्याच्या बाबतीत काही नाही करू शकत. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घेणं गरजेचं आहे, जोपर्यंत कायदा अजून काही आपल्याला दुसरी काही तरतूद म्हणजे अदरवाईज देन दिस काही देत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्याच गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहेत. आपण विचार करतो की माझ्या एरियामध्ये कुत्रे खूप भुंकतायत, शी करतायत किंवा ते सगळे झुंडमध्ये एकत्र येत आहेत आणि मला त्यांची भीती वाटतेय. तर दिस इज अ नॅचरल प्रोसेस. जोपर्यंत हे पॉप्युलेशन कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत. हे एक वस्तुस्थिती आहे. एक प्राणी मित्र म्हणून मी हे तुम्हाला सांगत नाहीये, पण एक वस्तुस्थिती म्हणून मी तुम्हाला सांगतेय. जर समजा कायद्याने वेगळी काही तरतूद काढली तर आपण त्याचा विचार करू शकतो, परंतु कायद्यान्वये ह्याला दुसरी कोणती तरतूद नाही आहे. जास्तीत जास्त नसबंदी करणे. आता ज्यावेळेस ह्या पाळीव प्राण्याने अटॅक केला त्यावेळेस अनेकांचे वेगवेगळे प्रश्न माझ्यापर्यंत आलेले आहेत आणि त्याच प्रश्नांची उत्तरं म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. बघूयात तर मग ह्याचे प्रश्न काय काय आहेत आणि त्याचे उत्तर तुम्हाला क्लिअर मिळतात की नाही. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे ज्या पाळीव श्वानाने अटॅक केलेला आहे तो कोणत्या प्रजातीचा आहे. त्याचं उत्तर असं आहे की तो पिटबुल ह्या प्रजातीचा डॉग आहे. पिटबुल हा ब्रिटिश आणि अमेरिकन बुल अँड टेरियर ह्या प्रजातीमधला एक डॉग ओळखला जातो आणि 19व्या शतकामध्ये हा जो डॉग आहे तो डॉग फायटिंगसाठी वापरला जातो. दुसरा प्रश्न असा आहे की अशा प्रकारचे मोठे कुत्रे जर्मन शेफर्ड, पिटबुल, रॉटवेलर हे सोलापूर शहरात किंवा इतर भारतामध्ये बॅन म्हणजेच त्यांना प्रोहिबिट म्हणजेच बंदी केलेली आहे की नाही. तर आतापर्यंत जे गुरगाव
कन्झ्युमर रिड्रेसल फोरम आहे, तिथे ज्यावेळेस अर्ज केला गेला ह्या कुत्र्यांना बॅन करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी निर्देश दिले त्यांच्या गुरगाव महानगरपालिकेला की अशा प्रकारचे कुत्रे बॅन करण्यात यावेत. त्याच्या पलीकडे दिल्ली हायकोर्टमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये ज्यावेळेस PIL दाखल केली की अशा प्रकारचे जे डेंजरस डॉग्स आहेत, डेंजरस म्हणले जाणारे डॉग्स आहेत, अशा डॉग्सला बॅन करण्यात यावं, त्यावेळेस ती PIL रिजेक्ट केली गेली माननीय कोर्टाने आणि त्यांनी सांगितले की तुम्ही प्रॉपर अथॉरिटीकडे जाण्यात यावं. त्याच्या पलीकडे असा कोणताही न्याय निर्णय मला तरी आढळलेला नाहीये की ज्याच्यामध्ये असा कायदा बनवलेला आहे की भारतामध्ये काही अशा प्रकारचे रॉटवेलर, पिटबुल किंवा जर्मन शेफर्ड जे प्रजातीचे डॉग्स आहेत ते बॅन केलेले आहेत. त्यामुळे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की जोपर्यंत कोर्ट असा काही निर्णय देत नाही किंवा जोपर्यंत एखादी अथॉरिटी असा काही निर्णय देत नाही, तोपर्यंत कसल्याही प्रकारचा बॅन ह्या कुत्र्यांवरती नाहीये. ज्यावेळेस अशा प्रकारचे कुत्रे म्हणजे पाळीव कुत्रे एखाद्या व्यक्तीला चावा घेतात किंवा त्याला गंभीर जखमी करतात, अशा वेळी त्या कुत्र्याच्या मालकाच्या विरोधात त्या व्यक्तीला म्हणजे पीडित व्यक्तीला काय करता येईल. अशा वेळी त्या ज्या कुत्र्याचा मालक आहे त्याच्या विरोधात FIR दाखल केली जाते, गुन्हा दाखल केला जातो, त्याला 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आणि त्याला दंडही ठोठावला जाऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त त्या पीडित व्यक्तीला किंवा त्याच्या घरच्यांना सिव्हिल रेमेडी म्हणजेच दिवाणी न्यायालयामध्ये अर्ज करता येतो. त्या अर्जामध्ये ते 2 लाखापर्यंतचे नुकसान भरपाई मागू शकतात आणि त्यांना ती नुकसान भरपाई मिळू शकते. अशा वेळी न्यायालय नेमकं काय पाहतं? अशा वेळी न्यायालय हे पाहतं की त्या कुत्र्याच्या मालकांनी किती काळजी घेतलेली आहे त्या कुत्र्याला व्यवस्थित सेफ ठेवण्यासाठी, म्हणजे लोकांना सेफ ठेवण्यासाठी, आणि काय निष्काळजीपणा त्यांनी केलेला आहे. म्हणजेच समजा तो कुत्रा गेटच्या बाहेर पब्लिक एरियामध्ये मोकाट सुटलेला असेल आणि त्या मालकाने काही काळजी घेतलेली नाहीये की त्याला बांधून ठेवावं किंवा त्याला गेटच्या आतमध्ये ठेवावं, अशा वेळी निष्काळजीपणा किती आहे, म्हणजेच पुरेशी काळजी न घेणे, हे कितपत आहे हे माननीय न्यायालय पाहतं. पुढचा प्रश्न असा आहे की जर आता त्या कुत्र्याने अटॅक केलेला आहे आणि त्याच्या तोंडाला आता माणसाचं रक्त लागलेलं आहे, तो कुत्रा आता खुंखार झालेला आहे, त्यामुळे त्याला आपण इंजेक्शन देऊन मारून टाकण्यात यावं, आपण त्याला युथनाइज करण्यात यावं, म्हणजेच दयामरण देण्यात यावं, मुक्ती देण्यात यावी, अशा प्रकारचा काही कायदा आहे का आणि त्या कुत्र्याला मारून टाकण्यात येऊ शकतं का, हे जास्त प्रश्न मला विचारण्यात आलेले आहेत. त्याचं उत्तर असं आहे की जर समजा एखाद्या कुत्र्याला तुम्हाला इंजेक्शन देऊन लिगली जर त्याला युथनाइज करायचं असेल तर तुम्हाला रजिस्टर्ड वेटरनरी डॉक्टर आणि ज्युरिस्डिक्शनल ऑफिसर, वेटरनरी ऑफिसर यांच्या निगराणीत त्या डॉगला ठेवावं लागतं. ते पाहतात की ते डॉग टर्मिनली इल आहे का किंवा ते डॉग रेबिड आहे का, त्याला तो पिसाळलेला आहे का, आणि अशा प्रकारच्या जर काही गोष्टी दिसल्या नाहीत, त्यांना आढळल्या नाहीत, तर त्या डॉगला परत त्या मालकाला त्यांना सोपवावं लागतं. जास्तीत जास्त याच्यामध्ये काय होऊ शकतं तर त्या मालकाला सांगितलं जाऊ शकतं की तुम्ही निष्काळजीपणा करू नका आणि ह्या डॉगला तुम्ही केजमध्ये ठेवा किंवा ह्याला फिरवताना तोंडाला मजल वगैरे लावून फिरवा. ह्याच्या पलीकडे जर तो डॉग अग्रेसिव्ह आहे आणि आता तो चावा घेतोय म्हणून तुम्ही त्याला मारून टाकणार असं होऊ शकत नाही, कारण असा कोणताही कायदा म्हणत नाही. ABC रूल 9 प्रमाणे तुम्ही फक्त अशाच कुत्र्यांना मारून टाकू शकता लिगल वेमध्ये इंजेक्शन देऊन, ज्या कुत्र्यांना रेबीज झालेला आहे, जे टर्मिनली इल आहेत, ज्यांचा आजार असा आहे की तो कधी बरा न होणार आहे. जर समजा अशा प्रकारची घटना घडलीच, म्हणजे अशा प्रकारे कोणतरी निर्णय घेतलाच की आता मला ह्या कुत्र्याला मारून टाकायचं आहे कारण की हा ॲग्रेसिव्ह आहे किंवा माझाच पाळीव कुत्रा आता ॲग्रेसिव्ह आहे म्हणून मला त्याला मारून टाकायचं आहे, तर तुमच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 429 आणि प्रिव्हेन्शन ऑफ ॲनिमल फ्रॉम क्रुएल्टी ॲक्ट 1960 ची कलम 11 प्रमाणे तुमच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे पोलीस किंवा कोणालाही लोकल अथॉरिटी म्हणजे आपल्या महानगरपालिकेलाही अधिकार नाहीये की ॲग्रेसिव्ह आहे एखादं कुत्रं म्हणून त्याला मारून टाकणं, असं तरी मला कोणत्या कायद्यात वाचण्यात आलेलं नाहीये किंवा अशा प्रकारचं कोणताही न्याय निर्णय मला आढळलेला नाहीये. जर कुणाला तसा कोणता न्याय निर्णय माहिती असेल तर प्लीज कमेंट्समध्ये तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न असा आहे की हे जे डॉग्स आहेत त्यांचे ब्रीडर्स जे आहेत त्यांना लायसन्स कसं मिळतं, कोण देतं आणि त्यांचे काय नियम आहेत.
तर आताचे जे नवीन नियम पब्लिश केलेले आहेत, ड्राफ्ट केलेले आहेत, ते मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्टनी पब्लिश केलेले आहेत. आणि ह्याचा जो मेन बेस आहे, ह्याचा जो मेन उद्देश आहे, तो म्हणजे डॉग क्रुएल्टी थांबण्यासाठी आहे. म्हणजेच जर ह्या डॉग्स म्हणजे मादी आहे तिच्यावरती जर ब्रीडर्स जबरदस्तीने त्या मेल डॉगला रेप करण्याला लावत असतील तर ही क्रुएल्टी थांबवण्यासाठी आहे. किंवा त्यांना छोट्या केजमध्ये ठेवणं, खूप दिवस डांबून ठेवणं, त्यांना न फिरवणं, त्यांना कंटिन्युअसली पिल्लं जन्माला घालवणं, अशा प्रकारच्या जर क्रूरतेच्या काही गोष्टी होत असतील तर त्यासाठी हे लायसन्सिंग ठेवलेलं आहे ब्रीडर्सना व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. तर असे काय नियम आहेत? सगळ्यात आधी म्हणजे त्या ब्रीडरला त्या डॉगचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्या डॉगबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्या डॉगचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, त्याचं न्यूट्रिशन, त्याचं केअर, त्याच्या ऑलमोस्ट सगळ्याच गोष्टी बाबतीतचं नॉलेज त्या ब्रीडरनं असलं गरजेचं आहे. तो ब्रीडर 18 वर्षापेक्षा जास्तचा असायला पाहिजे. एका ब्रीडरला एकाच ॲड्रेसवरती 6 कुत्रे फिमेल आणि 2 मेल कुत्रेच ठेवण्याचा अधिकार आहे. 18 महिन्यापेक्षा जास्त वय असेल त्या कुत्रीचं तरच तिला ब्रीडिंगसाठी वापरलं जाऊ शकतं. जर आज मेटिंग करायचं असेल तर 10 दिवस आधी रजिस्टर्ड वेटरनरीचं सर्टिफिकेट लागतं की ते डॉग हेल्दी आहे. 5 पेक्षा जास्त वेळा त्या मादीला पिल्लं म्हणजे जन्माला घालण्यासाठी ब्रीडिंग करू शकत नाही. 8 वर्षापेक्षा जास्त वय जर त्या मादीचं आणि झालं तर तिला तुम्ही ब्रीडिंगसाठी वापरू शकत नाही. पूर्ण जो रेकॉर्ड आहे पिल्लांचा तो तुम्हाला ठेवावा लागणार आहे. त्यांच्या वॅक्सिनेशनचा रेकॉर्ड तुम्हाला व्यवस्थित ठेवावा लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुत्र्याचे कान कापणं, त्याला ट्रिपिंग काय म्हणतात, त्याला क्रॉपिंग करणं, त्याला शेपूट कापणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते फॉरबिड आहेत, बँड आहेत. तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी करूनही घेऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा तुम्हाला लायसन्स हवंय लोकल अथॉरिटीकडून तर इन्स्पेक्शन केलं जातं त्या जागेचं जिथं तुम्ही त्या कुत्र्यांना ठेवणार आहात. ती जागा व्यवस्थित आहे की नाही, किती कुत्र्यांना तुम्ही ठेवलेला आहे, पिंजरा किती तो मोठा आहे, किंवा त्यांना तुम्ही फिरवायला घेऊन जाता की नाही, तुम्हाला त्याचं ज्ञान आहे की नाही, अशा प्रकारच्या गोष्टी इन्स्पेक्ट केल्या जातात. त्या प्रत्येक डॉगला मायक्रोचिपिंग करणं, 1 वर्षाला ते जे लायसन्स दिलेलं आहे ते तुम्हाला रिन्यू करावं लागतं 31 जानेवारीला. 31 जानेवारीच्या आधी 30 दिवस आधी तुम्हाला रिन्यू करण्यासाठी अप्लाय करावं लागतं. 8 आठवड्यापेक्षा जर कमी वयाचं ते पिल्लू असेल तर ते तुम्ही विकू शकत नाही. आणि त्यामुळे असा भरपूर म्हणजे व्यवस्थित पद्धतीने नियम बनवलेले आहेत. पण सोलापूर शहरामध्ये हे सगळे नियम फॉलो केलेले मला तरी आतापर्यंत दिसलेले नाही आहेत. तर ह्या व्हिडिओ थ्रू आय होप की तुम्हाला नॉलेज यावं ह्या गोष्टींचं आणि तुम्ही जास्तीत जास्त हे सगळे रूल्स फॉलो करावेत आणि मगच ब्रीडिंग करावं. त्याच्या व्यतिरिक्त आता समजा त्या व्यक्तीने असे प्रकारचे ब्रीडिंग चालू ठेवलं बिना लायसन्स, तर ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया जे आहे ते जे ॲनिमल्स आहेत, कुत्रे आणि बाकीचे जे सगळे पिल्लं आहेत ते सीज करणार आणि तुमच्यावरती दंड ठोठावणार. 6 मादी आणि 2 मेल असे डॉग्स आहेत ते एका ब्रीडरकडे असू शकतात एकाच ॲड्रेसवरती. जर तुम्हाला जास्त तुम्ही जर कुत्रे ठेवले तर तेही सीज केले जातील. आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे प्रश्न मला विचारला गेला तो म्हणजे सोलापूर महानगरपालिकेमध्ये रेजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा रेजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे का? तर कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे, परंतु सोलापूर महानगरपालिकेमध्ये अजून रजिस्ट्रेशन सुरूच झालेलं नाहीये. त्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशनच सुरू केलेलं नाहीये आणि आय होप की या व्हिडिओनंतर ते नक्की रजिस्ट्रेशन चालू करतील. जर माझ्याकडे पाळीव प्राणी आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन सोलापूर महानगरपालिकेमध्ये कसं करायचं? 3 पासपोर्ट साईज फोटो लागतील मला माझ्या कुत्र्याचे, माझी आयडेंटिटी, माझं ॲड्रेस प्रूफ जिथे मी तो माझा पाळीव कुत्रा ठेवणार आहे, माझं ॲड्रेस प्रूफ सोबत मला 3 वॅक्सिनेशन सर्टिफिकेट एक द्यावं लागेल जे रजिस्टर्ड वेटरनरी डॉक्टरनी तयार केलेलं आहे की ज्याच्यामध्ये त्या डॉगला वॅक्सिनेट केलेलं आहे प्रॉपर पद्धतीने. 10 वर्षांसाठी 500 रुपये फीज तुम्हाला भरावी लागणार आहे. दरवर्षी वॉर्ड ऑफिसला जाऊन तुम्ही हे जे आहे ते रिन्यू करू शकता तुमचं रजिस्ट्रेशन. तर आय होप की ह्या ज्या इन्फॉर्मेशन्स मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्या तुमच्यासाठी सफिशियंट आहेत
आणि जे गैरसमज आहेत तुमचे दूर झालेले आहेत कुत्र्यांबाबतीत आणि कुत्र्यांच्या लॉज बाबतीत. दुसरी गोष्ट म्हणजे एक पाळीव प्राण्याचं जबाबदार पालक म्हणून तुम्हा लोकांना अतिशय व्यवस्थित पद्धतीने काही नियम फॉलो करावे लागतात. आपण ॲनिमल लव्हर्स आहोत, मीही एक ॲनिमल लव्हर आहे, म्हणून आपण कुत्र्यांना आपल्या म्हणजे काय आपल्या साईडनी असलेल्या कायद्यांचा गैरफायदा घेऊन त्यांनी कुठेही शी केली म्हणून उचलायची नाही. आपण बिंदास आपल्या कुत्र्यांना मोकळं सोडायचं. आपल्याला माहिती आहे की आपल्या कुत्र्याचा स्वभाव रागिष्ट आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या कुत्र्यांना बांधून घेऊन जाणं. 18 वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचा व्यक्ती असलेलाच त्या कुत्र्याला बांधून घेऊन जाऊ शकतो बाहेर. 6 फूट लांबीचीच चेन तुम्ही त्या कुत्र्याला बांधू शकता. त्याच्यापेक्षा लांब ती चेन असू शकत नाही. जर तुमचा कुत्रा रागिष्ट असेल तर त्याला मजल बांधणं हा कंपल्सरी नियम नाहीये तोंडाला, परंतु तुम्ही सेफ्टीसाठी बांधू शकता असे. आणि जर तुमच्या डॉगनी पॉटी केली, विष्ठा केली, तर ती उचलण्याची जबाबदारी तुमची आहे. पब्लिक सेफ्टी बघणं ही खूप गरजेचं आहे. काही नियम आहेत जे तुम्ही फॉलो करणे गरजेचं आहे. तुम्ही जर हे नियम फॉलो केले तर इतर लोकांनाही त्रास होणार नाही आणि तुमचं जे ॲनिमल लव्ह आहे, प्राण्यांकरिता जे प्रेम आहे, तेही तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता. आय होप की तुम्हा लोकांना हा व्हिडिओ उपयोगी वाटलाय आणि तुमची जी डाऊट्स आहेत ते क्लिअर झालेले आहेत. इतका वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.